नाना कात्रजकरने तेव्हा सांगितलं आश्रम मधली मुलगी म्हणला त्याला आई वडील कोणी नाही। मग आम्ही घरच्यांना विचारलं, घरचे तयार झाले। एक तर पैसे नव्हते, हे त्याच्याकडून पैसे गोळा केलं, सगळं पैसे गोळा केलं तर लग्नासाठी। मग आम्ही आळंदीला गेलो, जाताना तिला डाग केलं, सोनं केलं, सगळं केलं। ते जाताना विषय झाला की तेव्हा म्हणला आम्हाला बी पैसे द्यावा लागतो। मग आम्ही काय केलं, किती काय त्यांना विचारलं, तेव्हा म्हणलं पुरीला डाग एवढं एवढं करावं लागेल। मग एक पुरीला डाग केला आम्ही 1 लाखाच्या आसपास, आणि नंतर ह्यांना 2 लाख रुपये फोन पेला टाकले, 60,000 रुपये कॅश दिले। लग्न लावून आम्ही गावाला आलो, परत सकाळी 7 वाजता आलो घरी। 7च्या नंतर मुलगी अशी रोडवर फिरत होती, मी जेवण करत होतो घरात। रोड असं समोरच असल्यामुळे जवळ फिरत होती, ते एक स्कॉर्पिओ आली, आपली शिफ्ट आली, पांढरी शिफ्ट आली। त्या मुली शिफ्ट मध्ये बसल्याच्या शिफ्ट डायरेक्ट 90च्या स्पीडनी गाडी निघून गेली। पप्पू काटे आणि नाना कात्रजकर हे काय म्हणाले, आम्हाला 50-50 हजार रुपये द्यावा लागतील। मी त्यांना 50-50 हजार रुपये हिथंच केस दिली लग्नाच्या आधी। मी ज्याच्याकडे कामाला सेंटरिंग ठेकेदाराकडे, त्याच्याकडून घेऊन उच्चल घेऊन यांना मी 50-50 हजार दिले। त्याच्यानंतर 2,60,000 रुपये 2 लाख फोन पेला पाठवले त्यांना, 60,000 रुपये केस दिले, त्याचा बी पुरावा आहे। 60,000 रुपये केस दिले। सोन्याला लाख रुपये गेले। बापू काट्याने 10,000चा ड्रेस काढा, एकूण 5,25,000 गेले। याजाचे ह्याच्या 3 लाख रुपये, 3.5-3.5 लाख रुपये याजाचे माझे। बाकीचे काम करून जेवढे होते तेवढे आपल्या घरचेच होते। 3.5 लाख रुपये माझे याजाच येते। याच्यामध्ये डिटेक्शन 100% होतं। बऱ्याचशा मुलांना असं फसवलं जातं की लग्नासाठी मुलगी आहे आणि लग्न केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांचे ते कटकारस्थान करणारी मुलगी किंवा त्याच्याबरोबर असणारे लोक असतात, ते निघून जातात आणि मुलांना फसवण्याचे प्रकार उघडकीस आलेले आहे। याच्यामध्ये आपण तत्काळ कार्यवाही करून अशा व्यक्ती किंवा रॅकेटवर आपण कारवाई केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।